चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इंग्लिश कोर्सचा हा आपला आजचा 8वा दिवस आहे आणि मागील काही दिवसांमध्ये म्हणजे मागील जे 7 व्हिडिओज होते त्याच्यामध्ये आपण बेसिक ज्यांनी जे व्हिडिओ पाहिलेले नाही आहेत बेसिकचे ते त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, जाऊन पाहून घ्यायचं आहे। आणि त्या व्हिडिओजमध्ये मी बेसिक सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण टेन्सचे 4 भाग पाहिलेले त्याच्यापैकी पहिला जो भाग आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे। आता आज या व्हिडिओमध्ये आपण सेकंड भाग पाहणार आहोत। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, असे काही विद्यार्थी आहेत की ज्या स्टुडंट्सला अजूनही इंग्लिश नीट वाचता येत नाही, म्हणजे रीडिंगमध्ये अजूनही प्रॉब्लेम आहे। आणि जर असे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिश नीट वाचता येत नाही, रीडिंग करता येत नाही, तर त्यांच्यासाठी स्पेशली एक चार्ट या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो चार्ट मी तुम्हाला दाखवून देते, त्याविषयी आपण नंतर चर्चा करणार आहोत, पण तो फक्त मी तुम्हाला चार्ट दाखवून देते। तर अशा पद्धतीने तो चार्ट तुमच्यासाठी असणार आहे। तर ज्यांना बेसिक पासून म्हणजे जर ना एंड ऑफ द असे शब्द सुद्धा जर वाचता येत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा चार्ट स्पेशली बनवण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने हे चार्ट्स रीडिंग प्रॅक्टिस मी या ठिकाणी घेणार आहे। जर असे विद्यार्थी असतील ज्यांना रीडिंगमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मला लगेच कमेंट करायचं आहे। तर त्यांच्यासाठी आपण असे जे बेसिक जे वर्ड्स आहेत, रेग्युलर वर्ड्स आहेत, जे रेग्युलर यूज केले जातात त्यांना आपण साईट वर्ड सुद्धा म्हणतो, तर असे जे वर्ड्सचे चार्ट आहेत ते आपण या ठिकाणी रीडिंग प्रॅक्टिससाठी घेणार आहोत। आणि बघा, हे जे वर्ड्स आहेत ते टेक्स्टबुकमध्ये 35% यूज होतात आणि रीडिंगमध्ये येतातच। तर अशा विद्यार्थ्यांनी मला लगेच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल हा व्हिडिओ घेऊया जेणेकरून त्यांना इंग्लिश रीडिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो मागे व्हिडिओ पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ना आपण टेन्सचा जो महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे जे 4 भाग जर तुम्ही ते नीट समजून घेतले तर तुम्हाला टेन्स किंवा इंग्लिश बोलणे हे अतिशय सोपं जाणार आहे। कारण इंग्लिश बोलणे किंवा इंग्लिश समजणे हे पूर्णपणे टेन्सवरती जास्तीत जास्त आधारित आहे। ठीक आहे, आपण जरी ग्रामर शिकलो नाही तरी आपण इंग्लिश बोलू शकतो, त्याचे काही नियम आणि काही ट्रिक्स असतात, पण टेन्स जर तुम्ही समजून घेतलं तर ते अतिशय सोपं तुम्हाला त्या ठिकाणी जाणार आहे। म्हणून आपण 4 भाग शिकत होतो, त्याच्यापैकी पहिला जो भाग आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर केलेला होता मागील व्हिडिओमध्ये। तो होता इंडिफिनिट प्रेझेंट, इंडिफिनिट पास्ट आणि इंडिफिनिट फ्युचर। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे तर लगेच त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि लिंक दिलेली असेल ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला नीट समजून येईल। या व्हिडिओमध्ये आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस पाहणार आहोत, म्हणजे कंटिन्युअस म्हणजे जी क्रिया आपलं जे काम आहे ते चालू आहे अशा पद्धतीने जर आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतील तर ते कशा पद्धतीने बनवायचे, ते प्रेझेंटमध्ये कसे बनवायचे, पास्टमध्ये कसे बनवायचे आणि फ्युचरमध्ये कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आज क्लिअर करणार आहोत। म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, मध्ये स्किप करू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एक विनंती आहे की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हां, बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहील। तर बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण सगळ्यात पहिले कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस हा जो प्रकार आहे ना तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण टेन्स या नावाने जरी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअसमध्ये मी सांगितलेलं होतं की काम चालू आहे, क्रिया चालू आहे, म्हणजे ते काम चालू आहे अशा पद्धतीने आपल्याला एका काळाचा बोध होतो, त्यालाच आपण कंटिन्युअस म्हणतो। पण ते वर्तमान काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात प्रथम एक ट्रिक सांगते, ती लक्षात ठेवायची आणि ती ट्रिक आहे सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। आता तुम्ही म्हणाल हे एस काय आहे, एम इज आर काय आहे, व्ही काय आहे, ING काय आहे आणि ओ काय आहे, तर हे जर सगळं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझे मागील जे व्हिडिओज आहेत म्हणजे 7 डेजचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहणे खूप गरजेचे आहे। ठीक आहे, परत एकदा तरी मी समजावून या ठिकाणी तुम्हाला सांगते। बघा, एस म्हणजे सब्जेक्ट, ठीक आहे, म्हणजे जो या सेंटेन्समध्ये काम करत आहे। फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे तर मी हा जो आहे तो सब्जेक्ट असणार आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये आय असे म्हणतो। त्यानंतर हे हेल्पिंग वर्ब्स आहेत, एम इज आर, हे पण आपण मागील व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेलं आहे। त्याच्यानंतर वर्ब, व्ही म्हणजे वर्ब, व म्हणजे क्रियापद असतो आणि तो महत्त्वाचा रोल जो आहे तो प्ले करत असतो। आणि त्याच्यानंतर आहे ING या ठिकाणी लावायचं आहे, ते का लावतात ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे।
आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ट्रिक लक्षात ठेवायची आहे. एस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. म्हणजे समजा तुम्हाला एखादं वाक्य असं सांगायचं आहे इंग्लिशमध्ये की तुम्ही एखादं काम करत आहात, ते काम कोणतंही असेल, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब ह्या 2 गोष्टी माहिती पडल्या तर तुम्ही या ठिकाणी सेंटेन्स इझिली बनवू शकाल, ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल की मी जेवण बनवत आहे, ठीक आहे, म्हणजे मी कुकिंग करत आहे, असं जर तुम्हाला बनवायचं असेल सेंटेन्स तर त्या ठिकाणी सब्जेक्ट लागेल आय, कारण मीला आपण आय म्हणतो, ठीक आहे. आयच्या नंतर नेहमी या ठिकाणी एमचा वापर केला जातो, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आय नंतर प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब लागणारा असतो, तो असतो एम. इज आर या ठिकाणी लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आयच्या पुढे एम लागतो. एम हा स्पेशल आहे आणि तो आयच्या पुढेच लागतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आय एम आणि जेवण बनवणे म्हणजे तुम्ही कुकिंग करत आहात तर त्या ठिकाणी म्हणायचं आहे आय एम कुकिंग. एवढं जरी तुम्ही म्हटलं तर या ठिकाणी तुमचा कंटिन्यूस टेन्स म्हणजे तुम्हाला ते वाक्य जर कंटिन्यूसमध्ये सांगायचं असेल तर ते वाक्य या ठिकाणी तुमचं रेडी आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या ट्रिकचा वापर करून प्रेझेंट टेन्समधील प्रेझेंट कंटिन्यूस टेन्समधील कोणतंही वाक्य आपण बनवू शकतो, ठीक आहे. आता एम झाला, एम तर स्पेशल आहे म्हणून तो आय पुढे लागतो. या तिघांपैकी एकच यूज करायचं आपल्याला या ट्रिकमध्ये. मग सब्जेक्ट नंतर एक तर तुम्ही एम यूज करणार किंवा इज किंवा आर. मग एम कधी यूज होईल, जेव्हा आय असेल करता तर, म्हणजे सब्जेक्ट जर आय असेल तर. इज कधी यूज होईल, एकवचनी करता असेल. आता एकवचनी करता म्हणजे कोण, तर सिंग्युलर जो पण सब्जेक्ट असणार आहे, म्हणजे ही शी इट, हे सगळे एकवचनी करते आहेत. त्याच्यानंतर आर कधी लागतो, तर आर हा अनेक वचनी कर्त्यापुढे लागतो. फॉर एक्झाम्पल वी, दे अशा पद्धतीने जी अनेक वचनी कर्ते असतात त्याच्यापुढे आर लागतो. आता हे सब्जेक्ट किती आहेत, कोणकोणते आहेत, हे जरी तुम्हाला पाहायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर मागील व्हिडिओज तुम्ही नक्कीच जाऊन सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्यायचे. म्हणजे ह्या सगळ्याच्या कल्पना आहेत. हे सगळे जे वर्ब्स आहेत किंवा हे सगळे जे आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो आहे किंवा हे सगळे जे कर्ते आहेत, सब्जेक्ट आहेत, ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती भेटून जाईल. आता एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. आपल्याला जर कंटिन्यूसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये बनवायचं असेल तर, ठीक आहे, कारण क्रिया जी आहे ना ती आता चालू आहे. आय एम रायटिंग अ लेटर, ठीक आहे, म्हणजे मी पत्र लिहत आहे. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अ लेटर ऑब्जेक्ट घेतलेला होता आणि रायटिंग हा जो आपला क्रियापद आहे तोच घेऊन आपण या ठिकाणी परत सेंटेन्स बनवत आहोत. आय एम रायटिंग अ लेटर. आता जर आपण करता चेंज केलं तर यू आर रायटिंग अ लेटर. म्हणजे बघा एम या ठिकाणी लागणार का, नाही का, कारण आपला सब्जेक्ट जो होता तो या ठिकाणी आता यू झालेला आहे आणि यू हा एकवचनी सुद्धा आहे आणि अनेकवचनी सुद्धा आहे, ठीक आहे. आणि यू पुढे आर हाच लागणार आहे. मग तो एकवचनी असेल किंवा अनेकवचनी. यू इज आपण वापरू शकत नाही. यू आर रायटिंग अ लेटर. तर एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता या ठिकाणी ही शी आलं. ही आणि शी हे एकवचनी करते झाले, म्हणजे इजचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. ही इज रायटिंग अ लेटर, शी इज रायटिंग अ लेटर. वी आणि दे हे मात्र या ठिकाणी अनेकवचनी करते आहेत. वी म्हणजे आम्ही झाले, दे म्हणजे ते, तर हे एकापेक्षा जास्त आहेत करते, म्हणून या ठिकाणी आपण आरचा वापर करणार आहोत. वी आर रायटिंग अ लेटर, दे आर रायटिंग अ लेटर. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड जो भाग होता टेन्सचा म्हणजे कंटिन्यूअस, त्याच्यापैकी आपण पहिला जो टेन्स आहे तो घेऊन आपण या ठिकाणी कंटिन्यूअस सेकंड भाग या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. आता हाच कंटिन्यूअस जो भाग आहे हा आपण पास्टमध्ये ठेवून सेंटेन्स कसे बनवतात ते पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ना फक्त ट्रिक लक्षात ठेवायची, नियम आणि फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे. जर ते लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला इझी जाणार आहे टेन्सचा सेकंड भाग म्हणजे कंटिन्यूअस, ठीक आहे. आता एखादी क्रिया चालू आहे त्याच्यासाठी आपण प्रेझेंटमध्ये कंटिन्यूअस ठेवलं आणि सेंटेन्स बनवलेला आहे. आता एखादी क्रिया झालेली, ठीक आहे, म्हणजे झाली आहे, ती भूतकाळामध्ये चालू होती असं जर आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे, म्हणजे क्रिया तर चालू होती पण ती भूतकाळामध्ये गेलेली आहे, आता सध्या ती चालू नाही आहे. अशा पद्धतीने समजा फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की मी जेवण बनवत होतो किंवा मी जेवण बनवत होती असं जर मला सांगायचं असेल तर या ठिकाणी मात्र कोणता काळ येणार आहे, तर भूतकाळ येणार आहे. तर अशा वेळेस जर
एखादी क्रिया चालू होती, भूतकाळामध्ये चालू होती असं जर दाखवायचं असेल तर या ठिकाणी नियम लक्षात ठेवायचा आहे. आपण सब्जेक्ट हा तर घेणारच आहोत. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्ब घ्यायचं आहे आपल्याला, त्याला आयएनजी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे. दॅट मीन्स की आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये जे हेल्पिंग वर्ब्स वापरलेले होते ते फक्त या ठिकाणी आपल्याला चेंज करायचे. एम इज आर वगळून आपल्याला आता काय घ्यायचं आहे, वॉज आणि वर घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे अतिशय सोपं आहे. बघा, एम इज आरला आता काढून टाकायचं आहे कारण आपण भूतकाळामध्ये आलेलो आहोत. एम इज आरच्या ऐवजी आपल्याला वॉज किंवा वर वापरायचं आहे. आता इथे सिंपल आहे. वॉज कधी वापरणार तर आय ही शी इट पुढे तुम्ही वॉज वापरणार कारण हे सगळे एकवचनी करते आहेत. आय ही शी इट पुढे वॉज वापरणार आणि जे अनेकवचनी करते आहेत म्हणजे यू वी आणि दे त्याच्या पुढे आपण वापरणार वर. सोपं आहे. ठीक आहे, तर बघा वॉज आणि वर, आय शी इटच्या पुढे वॉज आणि यू वी देच्या पुढे वर. आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी ना आता सेंटेन्स पाहून घेऊया की जर एखादी क्रिया चालू होती भूतकाळामध्ये, मला असं दाखवायचं आहे तर मी कशा प्रकारे मी स्ट्रक्चरचा यूज करेन. सगळ्यात पहिले की या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट वापरणार, म्हणजे मी वाक्य बघा दाखवते या ठिकाणी. आय वॉज रायटिंग अ लेटर, म्हणजे आपण जे मागे व्हिडिओमध्ये पाहिलं ना की आपण आय एम रायटिंग अ लेटर सांगितलेलं होतं, म्हणजे मी पत्र लिहत आहे असं सांगितलेलं होतं. आता या ठिकाणी होईल की मी पत्र लिहत होती किंवा मी पत्र लिहत होतो किंवा मी खेळत होतो. आय वॉज प्लेइंग. ठीक आहे, मी गाणे गात होतो. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे, मी क्रिकेट खेळत होते. आय वॉज प्लेइंग अ क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्ही जोही काम भूतकाळामध्ये करत होता ते तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्टमध्ये लावणार आणि जे तुमचं काम होतं किंवा जे कार्य होतं ते तुम्ही वर्बमध्ये ठेवणार आणि अशा पद्धतीने हेल्पिंग वर्बचा वापर करणार आणि सेंटेन्सला कंप्लीट करणार सब्जेक्ट ठेवून. इथपर्यंत समजलं असेल. आता सब्जेक्ट जर चेंज केला तर फरक फक्त एवढाच पडणार आहे की आपला जो हेल्पिंग वर्ब आहे तो या ठिकाणी चेंज होणार आहे जर अनेकवचनी करता असेल तर. यू वर रायटिंग अ लेटर आणि एकवचनी असेल तर परत शी वॉज रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत होती, तो पत्र लिहत होता, ते पत्र लिहत होते. मग या ठिकाणी वरचा वापर होईल. अतिशय सोपं आहे. जर समजून घेतलं तर अतिशय आपल्याला हे वाक्य म्हणजे जर एखादं वाक्य एखादी क्रिया भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे हे जर दाखवायचं असेल तर अतिशय सोपं आहे. सब्जेक्टचा वापर करा, वॉज वरचा वापर करा, वर्बचा वापर करा, आयएनजीचा वापर करा आणि ऑब्जेक्टचा वापर करा. अतिशय सोपं आहे. आता आपण शेवटचं एक पाहून घेऊया. तो म्हणजे जर एखादी क्रिया फ्युचर टेन्समध्ये अशा पद्धतीने कंटिन्यूअस आपल्याला दाखवायची आहे, पण ती फ्युचर टेन्समध्ये दाखवायची म्हणजे भविष्यामध्ये दाखवायची आहे तर त्याच्यासाठी कोणता नियम किंवा कोणता ट्रिक आहे ते आपण पाहून घेऊया. बघा, आता जर या ठिकाणी तुम्हाला एखादी क्रिया भविष्य काळामध्ये चालू असेल असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर मात्र या ठिकाणी कोणता नियम लागू होईल किंवा कोणती ट्रिक या ठिकाणी लागू होईल तर सर्वात प्रथम या ठिकाणी सब्जेक्टचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट नंतर आपल्याला शाल किंवा विलचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ना बीचा वापर करायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बीचा वापर करायचा आहे. नियम ट्रिक लक्षात ठेवली, ठीक आहे. म्हणजे हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर कोणताही सेंटेन्स ह्याच्यानुसार तुम्ही बनवू शकाल. कोणताही सेंटेन्स असू द्या, तुम्हाला फक्त सब्जेक्ट आणि मेन वर्बची गरज लागेल. हा ट्रिक जर माहिती असेल किंवा हे नियम जर माहिती असेल तुम्ही कोणताही सेंटेन्स बनवू शकता. ठीक आहे. आता सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर शाल विलचा वापर करायचा आहे, बीचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर ॲज इट इज आपण वर्बला आयएनजी लावतो. कंटिन्युअस आहे म्हणजे वर्बला आयएनजी कंपल्सरी लागणार. तो कोणताही टेन्स असो, तो वर्तमान काळ असो किंवा भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, आपल्या क्रियापदाला आपल्याला आयएनजी लावावाच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट म्हणजे आपली जेही वस्तू किंवा जेही काम असेल ते आपल्याला शेवटी ठेवायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी बघा, पहिला आपण काय सेंटेन्स पाहिलेलं होतं की मी पत्र लिहत आहे. त्यानंतर आपण पाहिलं की मी पत्र लिहत होतो किंवा होती. आता आपल्याला पाहायचं आहे की मी पत्र लिहत असेन. ठीक आहे, भविष्यकाळामध्ये मी पत्र लिहत असेन. मग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आय शाल बी रायटिंग अ लेटर. ठीक आहे, मी जेवण बनवत असेन. आय शाल बी कुकिंग.
मी क्रिकेट खेळत असेन, आय शॅल बी प्लेईंग अ क्रिकेट. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की शॅल नंतर बीचा वापर करायचा आहे किंवा विल नंतर बीचा वापर करायचा आहे आणि शेवटी आपल्या जो आपला वर्ब असेल त्याला आयएनजी लावायचा आहे. यू विल बी रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहत असेल. ही विल बी रायटिंग अ लेटर, दे विल बी रायटिंग अ लेटर, वी विल बी रायटिंग अ लेटर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण शॅल विलचा वापर हा फ्युचर टेन्समध्ये करायचा आहे. हे जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर ह्या 3 ट्रिकने तुम्ही जो सेकंड भाग आहे ना आपला टेन्सचा, कंटिन्युअस हा आपला जो सेकंड भाग आहे ना तो एकदम क्लिअर होणार आहे तुमचा. फक्त हे 3 ट्रिक मागे जे मी सांगितलं, प्रेझेंट टेन्सची ट्रिक सांगितली आणि पास्ट टेन्सची ट्रिक सांगितली आणि या ठिकाणी फ्युचर टेन्सची ही ट्रिक सांगितलेली आहे. ह्याला पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा ॲज इट इज तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जो टेन्सचा आपण 4 भाग पाहिलेले त्याच्यापैकी आपण दुसरा भाग या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे 3ही काळ वापरून. ठीक आहे. म्हणजे कोणतंही लँग्वेज जेव्हा आपण शिकतो किंवा आपण जेव्हा एखादी लँग्वेज बोलतो तेव्हा 3च काळाचा आपण वापर करत असतो. हे मी मागील व्हिडिओमध्ये परत तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता परत सांगते. 3च काळाचा वापर करत असतो, ते म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि ते 3ही काळ आपण कंटिन्युअस ठेवून या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला समजलं नसेल किंवा काहीही अडचण आली असेल तर या ठिकाणी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. तुमच्या समाधान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्टार्टिंगला मी जे सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना रीडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर अशा विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करायचं आहे. त्यांच्यासाठी आपण नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.